ठरलं. तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये चैतन्य अर्जुनला फोन करतो. तर अर्जुन आता इकडे कॉल रिसीव्ह करतो आणि म्हणतो, बोल रे चैतन्य. तेव्हा चैतन्य सांगतो, अरे शिर्के म्हणाले आहेत की ते 11 वाजेपर्यंत मुंबईवरून येत आहेत. आता मला सांग, तुला किती वाजतील रे ऑफिसला यायला? अर्जुन आता गडबडतो आणि म्हणतो, मी ना असं म्हणून तो आता पुढे काय सांगावं त्याला कळतच नाही. चैतन्य म्हणतो की तू एक काम कर, जरा लवकरच, म्हणजे सर्व टीमला बसवून ना आपण एक ब्रेफ देऊयात. मग आता अर्जुनला काही बोलता येत नसत. तो घड्याळामध्ये पाहतो की किती वाजले आहेत. म्हणतो, 6:45. बरं ठीक आहे, मी येतो. हा तेव्हा चैतन्य म्हणतो, बरं ऐक, मी आपल्या घराच्या कॉर्नरलाच तुला भेटतो, मग आपण एकत्र जाऊयात, चालेल? तेव्हा अर्जुन म्हणतो, हो चालेल. असं म्हणून तो पटकन आता फोन ठेवतो आणि आवरायला घेतो. आता आवरून वगैरे झाल्यानंतर तो लगेचच ऑफिसला जायला निघतो. इकडे तिकडे पाहत असतो सायली नक्की कुठे आहे. आपली बॅग वगैरे घेतो आणि इकडे तिकडे पाहतच हॉलमध्ये येतो. तर हॉलमध्ये आता पूर्ण आजी आणि प्रताप दोघेही बसलेले असतात. सायली कुठेच नाही हे पाहताच अर्जुन मोकळा श्वास घेतो. जाणार तितक्यातच सायली तेथे येते आणि त्याच्या पाठीवर थाप मारत काय असं विचारते. तेव्हा तो म्हणतो की काही नाही, मला ऑफिसला जायचं ना, ऑफिसला असं म्हणून तो घाबरतो. तेव्हा सायली रागवते आणि म्हणते, तुम्हाला मगाशी जे सांगितलं होतं ते एका कानातून दुसऱ्या कानातून बाहेर पडले का हो? तेव्हा विमल, पूर्णा, आजी आणि प्रताप तिघेही हसतात. त्यावेळी सायली सांगते, आता तुम्ही कुठेही बाहेर जायचं नाहीये, समजलं? मग अर्जुन म्हणतो, आज जे क्लायंट आहेत ना ते मुंबईवरून येत आहेत, इकडे जावं लागेल ना मला ऑफिसला. त्यावेळी सायली सांगते की तुम्ही त्यांना घरी बोलवा. तेव्हा अर्जुन म्हणतो, घरी कस बोलवणार, ही पहिली मीटिंग आहे ना, आणि ही पहिली मीटिंग असते ना, ती माझ्या पूर्ण टीम सोबत असते ऑफिसमध्ये. तेव्हा सायली सांगते, सर्वजण आपल्या स्टडी रूममध्ये ना बरोबर मावतील आणि तुम्हाला कोणीही डिस्टर्ब करणार नाही, याची जबाबदारी माझी असेल. तेव्हा अर्जुन समजावतो, घरी नाही बोलवू शकत, असं काय करतीयस तू? मला सांग डॅड, हा डॅडने कधी त्यांच्या क्लायंटला घरी बोलावले का नाही ना? तेव्हा सायली म्हणते, हे पहा बाबांनी काय करायचं ते तुम्ही मला सांगू नका, कारण तुम्ही काय करायचं ना हे फक्त मी ठरवणार आणि तुम्ही आज बाहेर अजिबात जायचं नाहीये. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की पूर्णा, आजी, तू सांग ना सायलीला अशी का वागतीये? ती वेड्यासारखी म्हणते की ऑफिसला जाऊ नकोस आजच, पण असं कसं चालेल पूर्णा आजी? त्यावरती पूर्णा आजी म्हणतात, अरे नको ना जाऊ, मग एखादे दिवस ते काय तुमचं ते ऑनलाईन का काय असतं ते करना घरी बसून. तेव्हा अर्जुन म्हणतो, पण आजी सगळी काम अशी ऑनलाईन होत नाहीत ना. आता डॅड तुम्हीच सांगा बरं मला, सगळी काम अशी ऑनलाईन होतात का नाही ना? तेव्हा आता लगेचच प्रताप म्हणतो, आता मी काय सांगू बाबा, कारण मी सुद्धा आजच्या दोन्हीही मीटिंग घरून स्टेंड करणार आहे. अरे बायको एवढी प्रेमाने सांगतीये तर ऐक ना. आणि आता एका दिवसाचा तर प्रश्न आहे, हो की नाही? तेव्हा अर्जुन म्हणतो, पण डॅड घरी कसं बसणार आपण, आणि उद्याही बायको म्हणाली की ऑफिसला नाही जायचं मग? तेव्हा सायली सांगते, हे पहा उद्या बघू, आज मी जे काही सांगतीये ना त्याचं बघा जरा. मग प्रताप सुद्धा सांगतो, हे बघ अर्जुन, बायकोचा हुकूम टाळायची हिंमत माझ्यामध्ये तरी नाहीये बाबा. तेव्हा आता असं म्हणून लगेचच असतो पेपर वाचत असतो ना, असा पेपरच आपल या समोर पकडतो. मग आता अर्जुन म्हणतो, डॅड ऐकून घ्या ना प्लीज. तर अर्जुनला वाटत आता पूर्णा आजी काहीतरी बोलेल म्हणून तो पूर्णा आजींची मदत घेणार असतो. तर त्यांच्या हातामध्ये जपमाळ असते ना, त्या गुपचूप आता डोळे बंद करून जप करू लागतात. अर्जुनच हे दोघेही ऐकत नाहीत. मग आता ते दोघेही हसत असतात. त्याचवेळी अर्जुन म्हणतो, अच्छा म्हणजे तुम्ही दोघेही माझ्या बायकोला सामील झालात ना, फाईन ओके, आज नाही जात ऑफिसला. असं हसूनच सायलीकडे पाहत तो आता सांगतो. मग पुढे आता तो म्हणतो, घरीच बसतो, कुठेच जात नाही मी आज. आता हॅप्पी का सायलीम म्हणते, हो हॅप्पी. मग आता त्यानंतर तो तेथेच खुर्चीवर बसून घेतो. तेव्हा सायली आता हसते आणि शाबास शाबास असं म्हणते. तेव्हा सायली
आता किचनमध्ये जाते आणि मग त्यानंतर विमल तिला म्हणते, सायली ताई, अर्जुन दादा आहेत ना, वरवर फक्त वैतागलेले दाखवतात, परंतु मनातून ना खरंच खूप खुश आहेत. अहो, कोणत्या नव्याला आवडणार नाही, बायकोही आपल्यावर एवढं प्रेम करते. ते तर इकडे अर्जुनचा चेहरा मात्र पडलेला असतो आणि विमलच बोलणं ऐकतो, तिच्याकडे पाहत राहतो. तर सायली मात्र हसत असते. थोडासा दम भरला काय आणि अर्जुन लगेच घरी बसला हे पाहून सायलीला सुद्धा आनंदच होतो. तर प्रताप आणि पूर्णा आजी सुद्धा आता काहीच बोलत नाहीत. त्यानंतर सायली आता काम करत असताना तीच अर्जुनकडे लक्ष नसतं. मग तो खुश होतो आणि म्हणतो, अच्छा, हाच बेस्ट चान्स आहे, मला आता लवकरात लवकर निघायलाच हो. असं म्हणून तो बॅग उचलतो आणि चोर पावलांनी जायला निघतो. तेव्हा सायली लगेचच आता मागे वळून पाहते आणि विचारते, अहो, तुम्हाला काय वाटतं, माझं तुमच्याकडे लक्ष नाहीये का? मग सगळेजण अर्जुनवर हसतात. तर अर्जुनची आता चांगलीच कोंडी होते. तर सायली आता लगेचच अर्जुनकडे येते. तेव्हा अर्जुन विचारतो, काय तुझ्या पाठीमागे सुद्धा डोळे आहेत का? तेव्हा सायली ओरडतच विचारते, काय हो पूर्ण आजी आणि बाबांनी सांगितले तरीही तुम्हाला ऐकायचं नाहीये का? अहो, तरीही तुम्ही बाहेर जाताय. तेव्हा अर्जुन म्हणतो, हे बघ, मी नाही घरी बसू शकत, माझ्या मीटिंग्स वगैरे असतात, मी ॲडव्होकेट आहे. तेव्हा सायली त्याला शुक असं करते आणि एकदम गप्प राहायला सांगते. मग आता ती म्हणते, ॲडव्होकेट नंतर, अगोदर ना तुम्ही माझे अहो आहात, आता तुम्ही नसे ऐकणारच नाही. असं म्हणून सायली आता पदर घेते आणि पदराने अर्जुनचा हातच बांधून ठेवते. तेव्हा सगळेजण पुन्हा एकदा हसू लागतात, कारण सायली आता अर्जुनची एवढी काळजी करत असते. ते पाहून पूर्ण आजींना आनंद सुद्धा होतो आणि सायलीच कौतुक सुद्धा वाटतं. अर्जुन म्हणतो, हे काय करतीयस आता तू सायली? त्यावेळी सायली सांगते, आता जिथे मी तिथे तुम्ही. तेव्हा अर्जुन सांगतो, हे बघ, असं नाही होणार, मला जावं लागेल. तेवढ्यात चैतन्य आता तेथे येतो आणि म्हणतोय, अर्जुन, अरे किती वेळ झालाय, मी वाट पाहतोय बाहेर कॉर्नरवर. अरे उभा राहून पुतळा झाला माझा. एक कावळा बसला माझ्या डोक्यावर आणि मग मी हल्लो, तेव्हा मला समजलं नक्की काय झालं. मग आता अर्जुन म्हणतो, अतिशय योक्ती. असं म्हणून तो त्याला आता त्याचा हात दाखवतो. तेव्हा सायलीने पदर आता अर्जुनच्या हाताला बांधलेला जेव्हा तो पाहतो, तेव्हा तो विचारतो, काय तुम्ही पुन्हा लग्न करताय तिसऱ्यांदा आणि माझ्याशिवाय? तेव्हा अर्जुन सायली त्याच्याकडे पाहतच राहतात. अर्जुन म्हणतो, झाली पुन्हा कॉमेडी. तेव्हा पूर्णाजी हसूनच म्हणतात, आता बघ बाबा, तूच त्यांचं काय चाललंय नक्की ते? तेव्हा अर्जुन विचारतो, तुम्हाला मस्करी वाटतीये काही? मग आता अर्जुन म्हणतो, तुझ्या सायली वहिनीला सांग की आपल्याला ऑफिसला जायचंय. अरे क्लायंट वाट बघतायत आणि शिर्के सुद्धा पोहोचले असतील रे ऑफिसमध्ये. मग आता चैतन्य म्हणतो, हो. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो काय करतो? अरे समजाव ना तिला तू. त्यावेळी सायली सांगते, चैतन्य भाऊजी, तुम्ही अजिबात यामध्ये पडू नका. हा चैतन्य म्हणतो, नाही पडणार वहिनी, मी नाही पडणार. तेव्हा अर्जुन आणि सायली हे दोघेही चैतन्यला गृहीत धरत असतात. अर्जुन म्हणत असतो, तू तिला समजाव. ती म्हणत असते, चैतन्य भाऊजी, मी ऐकणार नाही. मग आता तो त्यांच्या समोर हात जोडतो आणि म्हणतो, तुम्ही तुमचं दोघेंना बघून घ्या, मी यात पडणार नाही अजिबात. अर्जुन आता अगदी तळमळीने म्हणतो, अरे चैतन्य, तू लास्ट होप आहे यार. मग आता तो म्हणतो, बायको. असं म्हणून हसून असतो. तिला म्हणतो, जाऊ सायली. अजूनच रागास त्याच्याकडे पाहते. त्यानंतर अर्जुन आता चैतन्यला थोडा इशारा करतो. काही वेळानंतर सायली किचनमध्ये जाते. अर्जुन तिच्या पाठीच असतो. त्यानंतर आता अर्जुन म्हणतो, बायको, दिवसभर असाच तुझ्या पाठीमागे फिरत राहू का? तेव्हा सायली म्हणते, फिराव कधीतरी बायकोच्या पाठीमागे काही बिघडत नाही. त्याने तर पूर्ण आजी, प्रताप, चैतन्य तिघेही तिथे बसून दोघांची गंमत पाहत असतात आणि हसत असतात. नंतर अर्जुन म्हणतो, माझे ना पाय असे दुखत राहतील हा दिवसभर. मग सायली म्हणते, विमलताई, तेवढा स्टूल आणून द्या बरं. मग आता विमल म्हणते,
हो हो इथेच आहे देते. हा अर्जुन म्हणतो नको ठीक आहे, मी एकदम व्यवस्थित आहे. अर्जुन आता विचार करत असतो की काहीतरी करायलाच. हो मग आता इकडे चैतन्यपूर्णा आजी अर्जुनची गंमत पाहत असतात. सायली सुद्धा अर्जुनवर लक्ष ठेवून असते. मग अर्जुन म्हणतो बरं ठीक आहे, मी घराबाहेर अजिबात जाणार नाही, पण माझ्या रूममध्ये जाऊ शकतो ना? तिकडे वरती काय आहे ना, बॅच केसेस पेंडिंग आहेत ना, सो खूप काम आहे, ते काम तरी करत बसतो, मी जाऊन केस स्टडी करतो रूममध्ये. तेव्हा आता सायली म्हणते हो ठीक आहे चला. अर्जुन म्हणतो चला कुठेही गाठ ओपन तर कर. मग आता सायली विचारते काय कुठे पडून जायचे का, असेच चला बरं असं म्हणून ती आता त्याला अगदी त्याच्या पाठोपाठच फिरवत असते. सायली पुढे आणि अर्जुन मागे. मग घरातील सगळेजण पुन्हा एकदा त्या दोघांवर हसतात. सायलीने अर्जुनची चांगलीच धांदल उडवलेली असते. मग आता प्रताप आणि पूर्णा आजी खूप हसवर असतात, तर चैतन्य त्यांची गंमत करतो. त्यानंतर पूर्णा आजी हसतच म्हणतात, प्रताप मला असं वाटायचं तूच बायकोच्या मागे मागे करतो, पण हे असं कधी पाहिलं नव्हतं रे. मग प्रताप हसतो आणि म्हणतो अगं बायकोच्या पदराला बांधून ठेवलेला नवरा हे आजपर्यंत फक्त ऐकून होतो, पण आज ना मी असं प्रत्यक्ष बघतोय. मग आता चैतन्य म्हणतो मला नाही वाटत अर्जुनची आज सुटका होईल. ते शिर्के थांबले आहेत ना, ते बहुतेक आमच्यावरच आज केस करतील. तेव्हा सर्वजण पुन्हा एकदा हसू लागतात. इकडे सायली अर्जुन रूममध्ये येतात. ती विचारते कुठे आहे तुमच्या नोट्स? तेव्हा अर्जुन म्हणतो तिथे पहा पुढे आहे, पण मी घेतो ना माझ्या नोट्स. त्यानंतर अर्जुन आता लगेचच त्या नोट्स घेतो आणि सायलीकडे पाहत असतो. त्याचे डोळे वेगळंच काहीतरी सांगत असतात, त्याच्या डोक्यात काहीतरी वेगळंच सुरू असत हे सायलीला समजतं. मग तो म्हणतो वॉशरूम, मला वॉशरूमला जायचं जरा. सायली हस्त म्हणते हो जा की. मग तेव्हा आता तो म्हणतो पण गाठ राहिली ना. मग आता सायली म्हणते ती नाही सुटणार. तेव्हा तो म्हणतो आतून दारबंद होणार नाही ना. सायली म्हणते सगळं होईल, तुम्ही ना फक्त आतमध्ये जा. तेव्हा आता तो म्हणतो असं काय करतेस तू? मी काय वॉशरूमच्या खिडकीतून पडून जाणार आहे का? कारण खिडकी केवढीशी, मी केवढा? तेव्हा सायली हसते आणि म्हणते तुम्हाला कशा कशा आणि कुठून कुठून टाटा सुचतात ना हे मला चांगल्याच प्रकारे माहीत आहे, त्यामुळे तुम्ही आतमध्ये ज्या गाठ सुटणार नाही. तेव्हा अर्जुन आता हसतच म्हणतो की माझ्यापेक्षाही जास्त हुशार आहे. त्यावेळी सायली विचारते काय म्हणाला अर्जुन? म्हणतो कुठे काय म्हणालो. त्यानंतर अर्जुन वॉशरूममध्ये जातो आणि तेथे गेल्यानंतर मुद्दाम म्हणत असतो की अगं बायको मला आतमध्येच जाता येत नाहीये, एवढा फुटभर पदर तो कसं मी जाणार? मग आता सायली थोडी मागे होते. मग अजूनच अर्जुन पदर खेचतो आणि तेथेच जागेवर उभा राहतो. असं 2-3 वेळा तो करतो आणि सायलीला नाईलाजाने आता दरवाजा उघडावाच लागतो. तो म्हणतो उघडणार मी नाही जाणार कुठे. मग सायली आता तो दरवाजा उघडते. अर्जुन म्हणतो सोड ना ही गाठ आता. तेव्हा सायली गाठ सुद्धा सोडते. अर्जुन जरा रूममध्ये डोकावून पाहतो. आता सायलीचा फोन तेथे चार्जिंगला असतो, म्हणून अर्जुन म्हणतो फॅटस्टिक, कारण आता हीच मला चांगली संधी आहे असं म्हणून त्या फोनकडे पाहत तोगालात हसतो. तेव्हा सायली आता लगेचच त्याच्याकडे पाहते आणि इशारा करून आतमध्ये जा असं म्हणते. तेव्हा अर्जुन आतमध्ये जाताच लगेचच सायलीच्या मोबाईलवर फोन येतो. सायली आता फोनकडे जाते तर अर्जुन हळूच दार उघडून बाहेर येतो. सायलीकडे पाहतो तर सायली आता फोन घेते आणि त्यावर अहो असं नाव वाचते. तर अर्जुन अगदी रूममधून बाहेर पडणार असतो आणि सायलीकडे पाहत घाबरतच म्हणतो सॉरी बायको, पण मला असं घरी थांबता येणार नाही. बरोबर आयडिया करून सायलीचा डोळा चुकवून मध्ये आलेला असतो. त्याच वेळी सायली अहो अहो करत त्याच्या पाठीमागे धावते. अर्जुन आता हॉलमध्ये आल्यानंतर लगेचच चैतन्याला म्हणतो की चल चल पटकन चल, सायली येईल. मग आता सायलीच्या भीतीने अर्जुन हा पटकन आपली बॅग घेऊन तिथून सटकतो. पूर्णा आजी आणि त्याचबरोबर प्रताप दोघेही खूप हसत असतात. सायली तेथे येते आणि अर्जुनला अजूनच जोरात आवाज देऊ लाग. मग आता सायली
अशी गोड तक्रार करते पाहिलं ना पूर्ण आजी, कशी लहान मुलासारखे वागता येत. ते अहो आता असं पळून जाण्याची काही गरज होती का पूर्ण आजी. यांना त्यावरती मग पूर्ण आजी म्हणतात, अगं पण असं बांधून ठेवायचं असतं का मग अगं नव्यावरती प्रेम असावं, हे मान्य आहे. मला पण कामाडून कसं चालेल सांग ब्र. तेव्हा सायली म्हणते पूर्ण आजी अहो मगाशी तर तुम्ही माझी बाजू घेतली होती ना. त्यावरती पूर्ण आजी म्हणतात, अगं आता नातवाची घेतीय मग आता प्रताप म्हणतो पूर्णाई नवरा बायकोच्या भांडणामध्ये जस आपण पडायचं नाही ना, तसं त्यांच्या रोमांसमध्ये सुद्धा अजिबातच पडायचं नाही. त्यावरती पूर्ण आजी चुकलं असं म्हणून हसतात. तेव्हा सायली मनातच विचार करू लागते, यांना मी कसं सांगू, मला यांची खूप काळजी वाटते आणि म्हणून एवढं टोकाचं वागतीय कारण यांना महिप्तने जर काही केलं तर. त्यावरती विमल तेथे येते आणि म्हणते, सायली ताई तुम्ही ना आत्ताच्या आत्ता दादांना फोन करा आणि चांगलं ओरडा त्यांना. तेव्हा आता सायली म्हणते, हो तेच करते. हा असं म्हणून अर्जुनला लगेचच ती कॉल सुद्धा करते. इकडे अर्जुनला आता लगेचच समस्त बायकोचा फोन आलाय. तो आता कॉल रिसीव्ह करतो आणि हसतच म्हणतो की सॉरी ना बायको, मला माहीत होतं तुझा फोन लगेचच येणार आहे, पण प्लीज मला ओरडू नकोस ना. मग आता सायली सांगते, तुम्ही अगोदर घरी या बघू. तेव्हा अर्जुन सांगतो, अग मार्केट क्रॉस सुद्धा केलंय. सायली म्हणते, ती गाडी तुमची वळवा अगोदर, तिथे घरी या बरं. असं ती हट्टट करत राहते. मग अर्जुन म्हणतो, अग माझं ऐक जरा, मी एक काम करतो, संध्याकाळीन लवकर येतो जरा घरी, मग आपण दोघे एकत्र. असं म्हणून अर्जुन जोराजोरात ओरडतो. बस तो घाबरल्यासारखा वाटतो. तेव्हा सायलीला समजतं काहीतरी घडलंय. अर्जुनने आता जोरातच ब्रेक मारलेला असतो. सायली इकडे घाबरूनच हॅलो हॅलो असं ओरडत असते. तेव्हा पूर्ण आजी त्याचबरोबर प्रताप हे दोघेही घाबरतात. तेवढ्यातच कल्पना तेथे येते आणि ती सुद्धा अगदी आश्चर्याने सायलीकडे पाहते. प्रताप विचारतो, काय झालं. त्यावर ती सायली आता अगदी गंभीर झालेली असते आणि ती घाबरलेली असते. ती म्हणते, बाबा अहो मी यांच्याशी बोलत होते आणि कसला तरी आवाज झाला मोठ्याने, अहो गाडी आपटल्यासारखा आवाज झाला. तेव्हा हे ऐकून सगळ्यांनाच आता प्रचंड असा धक्का बसतो. मग त्यावेळी आता लगेचचपणा आता घाबरूनच म्हणते, अहो तुम्ही एकदा अर्जुनला कॉल करून पहा ना. सायली म्हणते, अहो मी त्यांनाच कॉल करते आई, पण ते कॉलच रिसीव्ह करत नाहीयेत. तेव्हा कल्पना म्हणते, तो ठीक आहे, त्याला काहीही झालं नसणार आहे. तेव्हा सायली म्हणते, आई अहो जेव्हापासून त्याने धमकी दिली आहे ना महिप्तने, तेव्हापासून मला खूप भीती वाटते. तेव्हा देवा काही अगटीत घडू नये असं मला वाटतं, असं पूर्ण आजी म्हणतात. त्यावेळी आता प्रताप सर्वांना समजावतो, काळजी करू नका, आता आपण शांतपणे अर्जुन बरोबर काही बोलणं होतं का त्याची वाट बघूयात. तेव्हा आता प्रताप सांगतो, हे बघ सायली, तू अर्जुनला कॉल ट्राय कर आणि मी चैतन याला करतो. मग आता सायली अक्षरशः रडकुंडीला येते आणि म्हणते, बाबा मी यासाठीच म्हणत होते की त्यांनी बाहेर जायला नको हो. मला असं सतत वाटत असतं की त्यांना धोका आहे आणि यांनी ऐकायला हो ना माझं. तेव्हा सगळेजण अर्जुनच्या काळजीत अगदी कासावीस झालेले असतात, कारण अर्जुनचा अजूनही कॉल आलेला नसतो. काही वेळानंतर अजूनही सायली अर्जुनला कॉलच करत असते. अर्जुन कॉल रिसीव्ह करत नसतो आणि चैतन्य सुद्धा सारखी दरवाजाजवळ जात असते. अर्जुन येतो, एका त्याची वाट पाहत असते. घरातील सगळेजण सुद्धा अजूनही तेवढ्याच काळजीत असतात. एकदा अर्जुनचा कॉल येईल. मग आता पूर्ण आजी म्हणतात की तुझा हेतू आमच्या लक्षातच आला नाही ग. मगाशी तू ज्या प्रकारे अर्जुनला थांबवत होतीस ना, काळजी आम्ही समजून घ्यायला हवी होती. म्हणजे असं काही झालंच नसतं. तायली सांगते, हो ना मला ही काळजीच वाटते अहो पूर्ण आजी, कारण मला माहिती आहे तो महिप्त कसा आहे ते. पण थांबा, हा मी लगेचच ऑफिसमध्ये फोन करते. असं म्हणून सायली सुरेश दादांना कॉल करते आणि मी सायली बोलते असं सांगते. आणि अर्जुन व चैतन्य भाऊजी ऑफिसमध्ये आलेत का असं विचारते. मग आता अजून नाही पोहोचले
का असं तिला समजतं. तेव्हा आता ती म्हणते बरं ठीक आहे. ते ऑफिसमध्ये पोहोचल्यानंतर त्यांना लगेचच घरी कॉल करायला सांगा. हा तेव्हा तिकडून सुरेश दादा हो म्हणतात. तर सायली फोन ठेवते. त्यानंतर प्रताप आता म्हणतो की एक काम करूयात. मी ऑफिसमध्ये जातो, रस्त्यात काही झालं असेल तर मला समजेल अर्जुनच्या बाबतीत, आणि चैतन्य सुद्धा असेलच ना तिथे. सायली काळजीने म्हणते मी सुद्धा येते. हा पण मग ते दोघेही जायला निघतात. तेवढ्यातच अर्जुन आणि चैतन्य तेथे येतात. अर्जुन आता जरा लंगडतच चाललेला असतो. त्याचा हात सुद्धा आता त्याने गळ्यात बांधलेला असतो आणि हाताला सुद्धा, त्याच्या डोक्याला सुद्धा जखम झालेली असते. अर्जुनची झालेली अशी अवस्था पाहून आता सर्वांना जबरदस्त असा धक्का बसतो. सगळेजण अर्जुनच्या काळजीने पुढे येतात. सायली म्हणते पायाला खूप लागले का हो, डोक्याला खूप लागले का हो, असं ती चैतन्याला विचारत असते. तेव्हा प्रताप म्हणतो सायली जरा शांत हो. बाळा, अगोदर त्याला घरात येऊ देत, व्यवस्थित मग बघूयात. त्यानंतर अर्जुन तेथे सोफ्यावर बसतो. मग विमल लगेचच पाणी घेऊन नवनी येते. त्यानंतर पूर्ण आजी विचारतात काय झालं रे बाळा, जास्त लागलं तर नाही ना. त्यांना खूप काळजी वाटत असते. तर अर्जुन हसतच म्हणतो नको ना पूर्ण आजी, टेन्शन घेऊ, मी एकदम ठीक आहे. तेव्हा आता चैतन्य म्हणतो नक्की काय झालं हे तू सांगतोस का, मी सांगू आता. तेव्हा अर्जुन आता लगेचच त्याला इशारा करतो आणि म्हणतो की थांब, मी स्वतः सांगतो. तेव्हा अर्जुन सांगत असतो की हे पहा, मी जेव्हा गाडी ड्राईव्ह करत होतो तेव्हा नेमका बायकोचा फोन आला आणि हिच्याशी फोनवर बोलता बोलता अचानक एक माणूस गाडीच्या समोर आला. त्याला वाचवायला गेलो आणि अचानक गाडी, असं म्हणून तो आता पुढे काही सांगणार. तेवढ्यात सायली म्हणते तो माणूस अचानक समोर आला नव्हता अहो, तो मुद्दाम पाठवला होता महिप्त शिखरेने तुमचा ॲक्सिडेंट व्हावा म्हणून, पण तुम्हाला हे कळतच नाहीये का हो, असं म्हणून सायली आता त्याच्यावर जरा चिडते आणि खूप रडत असते. मी तुम्हाला सांगितलं ना बाहेर जाऊ नका म्हणून, बाबा यांना काही झालं असतं तर मग मी काय केलं असतं सांगा बरं बाबा, बाबा असं म्हणून सायली खूप रडू लागते. तेव्हा अर्जुन म्हणतो बायको रडू नकोस, तुम्ही ठीक आहे ना. एकदम ठीक आहे. सायली म्हणते अहो, एवढ्या जखमा झाल्यात तुम्हाला आणि ठीक कसले तुम्ही, असं म्हणून ती आता खूप म्हणजे खूपच मोठ्याने रडू लागते. तेव्हा अर्जुन आता हसतो आणि म्हणतो बायको, मला काहीच झालं नाहीये. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.